नमस्कार. तर आज बनवूयात आपण पनीर लजीज बनवण्यासाठी आम्ही घेतलेले आहेत 6 कांदे, 3 टोमॅटो. तर त्यामधले आपल्याला 4 कांदे आणि 2 टोमॅटोची प्युरी करायची आहे. तर प्युरी बनवण्यासाठी आपण आधी घेत आहोत त्यांनी पॅन घेतला आहे आणि पॅनमध्ये आता ते टाकतील जिरे चांगले तडतडून द्यायचे. जिरे टाकल्याच्यानंतर त्यामध्ये ॲड करायचा लसूणही चांगला तळून द्यायचा. लसूण तळल्याच्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत मिरची ही चांगली तळून द्यायची. त्यामुळे काय होतं की मिरचीचा तिखटपणा निघून जातो. हे ते 4च मिरच्या घेतल्या त्यांनी. तर ही रेसिपी माझ्या नवऱ्याची आहे, तर तेच बनवत आहेत आज पनीर लजीज. तर मिरची चांगली परतून द्यायची. मिरची परतल्याच्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला कांदा आणि कोथिंबीरीचे दांडे टाकलेले आहेत तिथं त्यांनी. तर त्याही चांगल्या परतून घ्यायच्या व्यवस्थित. कांदा थोडासा लूज पडेपर्यंत तळून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये ते ॲड करत आहेत इलायची ॲड करत आहेत. त्यांनी 3 इलायची टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर ते 1 तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा टाकणार आहेत. तर त्यांनी तेजपत्ताही टाकलेला आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स केल्याच्यानंतर थोड्या वेळ असंच परतायचं. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे आपल्याला. थोडासा कांदा परतला की त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा. तर इथे आता करत आहेत बघा, टोमॅटो ॲड करत आहेत. तर इथे 2 टोमॅटो आपण ॲड केलेले आहेत आणि 1 टोमॅटो तसंच ठेवलेला आहे चिरलेला, मोठा स्क्वेअर साईजमध्ये चिरलेला आहे त्यांनी, मोठ्या साईजमध्ये चिरून ठेवलेला आहे. तो नंतर यूज करायचा आहे आपल्याला. तर त्यांनी तो तसा ठेवलेला आहे. आणि आता टोमॅटो टाकल्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये मीठ. त्यामुळे काय होतं की टोमॅटो लवकर शिजला जातो. टोमॅटो लवकर शिजवण्यासाठी आता ते 1 चमचा मीठ ॲड करत आहेत ह्याच्यात. 1 चमचा मीठ ॲड करून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्याच्यानंतर थोड्या वेळ असंच ठेवायचं, ते हलवून घ्यायचं. थोडा वेळ हलवत राहायचं आणि फ्लेम मीडियम ठेवायची गॅसची. नाहीतर जास्त लोही ठेवल्यावर ही शिजत लवकर होणार नाही आणि जास्त मोठा ठेवल्यावर पण ते करपून जाईल. त्यामुळे मीडियम ठेवायचा गॅस. त्यानंतर त्यांनी सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत 2. त्यानंतर काजू टाकलेले आहेत आणि मिक्स करून घेतलेलं आहे परत एकदा त्यांनी. मिक्स केल्याच्यानंतर परत एक त्यांनी हळद टाकलेली आहे, कारण की जे आपण आता ह्याची प्युरी बनवणार आहोत तर त्या प्युरीला चांगला कलर येण्यासाठी त्यांनी इथं हळद टाकलेली आहे. आणि परत अजून एकदा ते मिक्स करून घेतील ह्याला. आणि नंतर कश्मीरी लाल मिरची पावडर टाकतील, कारण की त्यामुळे काय होईल, हळदीमुळे आणि कश्मीरी लाल मिरची पावडरमुळे त्याला कलर येईल आपल्या ग्रेव्हीला. आता मिक्स केले त्यांनी. आता ते टाकतील कश्मीरी लाल मिरची पावडर टाकतील. आता हे थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची, कारण की आपण ह्याची प्युरी बनवणार आहोत तर त्याला चांगला कलर येण्यासाठी. जर तुमच्याकडे मगज बी असतील तर तुम्ही ते सुद्धा ह्यामध्ये ॲड करू शकता. हे आमच्यापाशी नव्हते म्हणून आम्ही नाही ॲड केले. नंतर ते चांगलं परतून द्यायचं. ते परतून दिल्याच्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं. का तर आपल्याला हे चांगलं शिजून घ्यायचं आहे. 5 मिनिटं ह्याच्यावरती झाकण ठेवा आणि हे चांगलं शिजू द्या. जोपर्यंत टोमॅटोची साल सेपरेट होत नाही तोपर्यंत त्याला शिजून घ्यायचं आहे आपल्याला. मग ते शिजवल्याच्या नंतर परत आता ह्यांनी झाकून ठेवलं आहे. आता 5 मिनिटांनंतर ते बघतील तर आता हे बघा शिजले. आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी ऑलरेडी ठेवलेलं आहे, कारण की पेस्ट बनवताना आपल्याला वरतून पाणी ओतायला लागू नये म्हणून ह्यामधलंच पाणी ते यूज करणार आहेत आता ग्रेव्ही बनवण्यासाठी. तर हे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि ह्याची पेस्ट बनवा. तर हे थंड होऊ द्या 5 मिनिटं. नंतर पॅनमध्ये घेऊन ते बनवून घ्या. पेस्ट बनवून घेतल्याच्यानंतर साईडला ठेवा. नंतर पॅन घ्या, परत एकदा पॅन घ्या. त्यामध्ये थोडंसं बटर असेल तुमच्याकडे तर बटर घ्या. आमच्यापाशी नव्हतं तर आम्ही तर तेल घेतो आहे. तर तेल घेतलं आहे. आपल्याला आता पनीर फ्राय करायचं आहे, त्यामुळे चांगलं तेल आणि पॅन दोन्ही गरम होऊ द्या. पॅन गरम झाल्याच्यानंतर तिथे त्यांनी पनीरचे पीसेस टाकलेले आहेत त्यामध्ये फ्राय होण्यासाठी. पनीरचे पीसेस थोडेसे हलकेसे तर आपल्याला ही फ्राय करून घ्यायचे जेणेकरून. आणि आता त्यांनी कलरसाठी इथं पनीरमध्ये सुद्धा हळद आणि कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे, ज्याने की पनीरला सुद्धा एक चांगला कलर येईल. आणि ते चांगलं फ्राय करून घ्यायचे 2-3 मिनिटं. 2 मिनिट ते 3 मिनिटात होऊन जातील फ्राय पनीरचे पीसेस. मग तेही चांगले फ्राय करून घ्यायचे आणि साईडला काढून घ्यायचे. आणि नंतर आपण पनीर लजीज बनवण्यासाठी 2 कांदे चॉप करून घेतलेला आहे, 1 टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे आणि 1 मिरची कट केलेली आहे आणि जिरं. हे आपल्याला एवढ्या 4-5 गोष्टी लागत आहेत. तर नंतर त्यांनी परत एकदा पॅन घेतलेला आहे. इथं तुम्ही तेलाच्या जागी बटर किंवा तूपही वापरू शकता. आमच्यापाशी उपलब्ध नव्हतं म्हणून आम्ही तेल वापरतोय. तर इथं तेल घेतलं त्यांनी 1.5 पळी. त्यानंतर त्या पॅन चांगला गरम करून देणार आहेत ते. त्यानंतर त्यामध्ये टाकतील जिरे चांगले तडतडून द्यायचे. बघा आता पॅन गरम झाला. आता ते जिरे टाकतील त्यामध्ये. जिरे टाकले त्यांनी. जिरे टाकले की जिरे तडतडून दिले चांगले. लगेच मिरची टाकली, हिरवी मिरची कट करून टाकली त्यांनी. आणि थोडीशी हिरवी मिरची कट करून हिरवी मिरची तळल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा. एकदम बारीक चॉप करायचा कांदा, ज्याने काय होईल की दाताखाली ते घावणार नाही कांदा. मग तो कांदाही चांगला तळून घ्यायचा आहे. चांगला परतून हलवून घेतात आता ते.
मिक्स करतायत. मिक्स केल्याच्या नंतर कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळायचा आहे. ज्याने काय होईल की कांदा आहे तो पूर्णपणे गळला जाईल. मग कांदा गोल्डन ब्राऊन झाल्याच्या नंतर कांद्याला अजून एकदा थोडा वेळ परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. तर कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये त्यांनी टाकलेलं आहे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. अर्धा चमचा टाकू शकता तुम्ही. अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून त्यांनी ते सुद्धा हलवून घेतलेलं आहे. तर आलं लसणाची पेस्ट टाकल्याच्यानंतर व्यवस्थित कांदा आणि आलं लसणाची पेस्ट तळून द्यायची. त्याने काय होईल की त्याचा फ्लेवर येणार नाही. त्यानंतर त्यांनी मसाल्यामध्ये टाकलेला आहे हळद, कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे 1 चमचा आणि धना पावडर 1 चमचा टाकलेला आहे. जर तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तुम्ही थोडासा ॲड करू शकता. जास्त काही ह्यामध्ये गरम मसाला यूज करत नाहीत पनीर लजीजमध्ये. जर तुम्हाला आवड असेल तिखट खाण्याची जास्त तर तुम्ही टाकू शकता. आणि नंतर मग त्यामध्ये त्यांनी हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घेतले 20-30 सेकंद. त्यानंतर त्यात गरम पाणी किंवा थंड पाणी ओतू शकता. ज्याने काय होईल, जर आपण असा ड्राय मसाला जर परतला तर तो करपतो, लवकर खाली पॅनला लागतो. त्यामुळं करपू नाही म्हणून त्यांनी काय केलं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे, थंडच पाणी वापरले त्यांनी. नंतर हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता त्याला तेल सुटले. त्यानंतर त्यामध्ये त्यांनी टोमॅटो ॲड केला आहे, बारीक पीसेस केलेत त्याचे टोमॅटोचे आणि तो ॲड केला आहे. त्यानंतर परत एकदा मीठ टाकले. पण लक्षात ठेवा इथं की आपण आधीच मीठ टाकलेलं होतं, आता नंतर परत आपण मीठ टाकले. आता आपण डायरेक्ट भाजी करतोय, ग्रेव्ही करतोय. आता मग हे झाल्याच्या नंतर टोमॅटो चांगला परतून द्यायचा. टोमॅटो चांगला परतत नाही, जोपर्यंत गळत नाही तोपर्यंत पॅनमध्ये तो मसाला हलवत राहायचा तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता ह्याला तेल सुटलेलं आहे कडकडनी. तरीही ते अजून त्यांनी तरीही ते शिजवत आहेत जोपर्यंत त्याला तेल सुटत नाहीत. आता त्याला तेल सुटले, त्यांनी त्यामध्ये परत प्युरी ॲड केलेली आहे. आपण जी आधी प्युरी केली होती तर ती त्यांनी ॲड केलेली आहे. आता ती प्युरी मिक्स करून घेतील. ते प्युरी सगळीजण काढून घेत आहेत. ते प्युरीला बघा एकदम थिकनेस आणि कलर किती व्यवस्थित आलेला आहे हळद आणि रेड चिली पावडरमुळं. आता ते सगळं मिक्स करून घेत आहेत. मिक्स केल्याच्या नंतर असं झाकून ठेवा, नाही तसं उघडं ठेवलं तरी चालेल. तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाला आपल्याला. हा सुद्धा चांगला व्यवस्थित मिक्स करा आणि नंतर तेल सुटेपर्यंत भाजून घ्या. तुम्ही बघू शकता ह्याला कडनी तेल सुटलेलं आहे आता त्या मसाल्याला. तरीही ते मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घेत आहेत. आता ह्यामध्ये तुमच्याकडे जर क्रीम असेल फ्रेश क्रीम तर ती तुम्ही ॲड करू शकता. इथं त्यांनी आता ह्यामध्ये ॲड केलेलं आहे 1 चमचा साखर तुम्ही टाकू शकता ह्याच्यात, कारण की जी कडवटपणा येतो तो येणार नाही. आणि त्यामध्ये नंतर त्यांनी पनीरचे पीसेस पण ॲड केलेले आहेत. इथे आमच्याकडे कस्तुरी मेथीसुद्धा नव्हती अवेलेबल, तर आम्ही तीसुद्धा स्किप केली आहे. जर तुमच्याकडे कस्तुरी मेथी आणि ही मिल्क किंवा मलाई असेल घरची दुधाची तर तीही तुम्ही ॲड करू शकता. आमच्यापाशी फ्रेश क्रीम किंवा मलाई काहीच नव्हतं त्यामुळे आम्ही ॲड नाही केलेलं आहे. आणि नंतर त्यांनी पनीर ग्रेट करून सुद्धा त्यात टाकलं आहे. पनीर ग्रेट करून त्यांनी परत एकदा मिक्स केलं. मिक्स करून इथं झाली आपली भाजी रेडी झाली आता. आणि तुम्ही वरून ह्याला बटर आणि जर तुम्ही काजूमध्ये जर काजू फ्राय करून टाकले तरीही चालेल. आमच्यापाशी नव्हते म्हणून आम्ही नाही टाकले. आणि त्यानंतर मग हे चांगलं शिजवून द्यायचं तेल सुटेपर्यंत. परत कडनी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. मग झाली आपली भाजी तयार. आणि मग वरून कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायची. तर कशी वाटली तुम्हाला आमची रेसिपी? छान वाटली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल. तर नक्की बनवा आणि सांगा. थँक्यू. तर माझ्या चॅनलचं नाव आहे दीपाली जाधव. थँक्यू.